नमस्कार मित्रांनो, आजचा प्रवास आहे अस्सल कोकणात। सकाळ सुरू होते स्वराज्याच्या इतिहासाने, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या अभिमानात। दुपार निवांत जाते समुद्र किनाऱ्याच्या हवेत, मालवणच्या खऱ्या कोकणी रंगात। आणि संध्याकाळ दांडी बीचवर रगतो मच्छी लिलावाचा थरार। येवा कोकण आपलं तसा। रात्री शांत होते मन राजकोटच्या पवित्र ऐतिहासिक वातावरणात। हा फक्त ब्लॉग नाही, हा कोकण अनुभव आहे। तुमच्या आधी मी होतो। शुभ सकाळ मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। तर आज आपला कोकणातील दुसरा दिवस। माझा घसा थोडा बसलेला आहे, पण काल खूप जास्त मजा केली। 2 ठिकाणं पाहिली, कशेळी बीच आणि आत्ता जो आहे मी तो आंबोळगड। आणि आंबोळगडला आम्ही या ठिकाणी राहिलो होतो। या ठिकाणी शांतादुर्गा होमस्टे ठिकाण आहे, तर तिथं आम्ही राहिलो होतो। आणि समोरच बघा सुंदर असा समुद्र आणि आत्ता खूप सुंदर असा सूर्योदय होत आहे। तुम्ही रात्री पण घेऊन गेला होता का परत? ओके मित्रांनो, मी बघितलंच नाही। सुंदर मासे पकडलेत बघा इकडे, आणि बांगडा आहे ना? हे बघा इकडे बांगडा पकडलेत। हे बघा सकाळ सकाळ बारी बांगडा तुम्हाला दिसतोय इथे। 5:30ला जाऊन आत्ता एवढे बांगडे सापडले। ते बघा एवढे बांगडे सापडले इथं। विकता का? कितीला आहेत तेवढे बांगडे? 100ला 8 आहेत का? हे कितीला? 100ला 8 मोठे, 10-12। घे उचल मोठा उचल। काय नाही करत मासा तो? काय नाही नाही, काय नाही करत। तर मजा येत आहे। आणि आज आपण चाललेलो आहोत मालवणला, आणि मजा येणार आहे तिकडे जाताना। आता इथून जवळजवळ 100 किलोमीटरचं अंतर असेल। खूप मजा करायची आहे, खूप जास्त गोष्टी तिकडे पाहायच्या आहेत। बघूयात, अजून 2 दिवस आपण तिकडे आहोत। मित्रांनो, फायनली पोचलेलो आहोत मालवणमध्ये। आणि प्रवाससुद्धा खूप जबरदस्त होता। येताना जो रस्ता होता काही ठिकाणी खराब, काही ठिकाणी चांगला, पण खूप जास्त मजा आली, भारी वाटलं। आणि आपण आता थांबलोय जेवणासाठी। आता इथं बघायला चाललो होतो, तर इथे एक श्री साई म्हणून हॉटेल आपल्याला भेटलं आहे। तर तिथं आपण मस्तपैकी जेवण करणार आहोत। आणि कोकणमध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला फिश खायचे, मासे खायचे। कसे 200 द्या। तुम्ही मार्केटमध्ये जा, मस्तपैकी बार्गेन चाललंय। पण इथं आल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगतोय की जर तुम्ही मालवणमध्ये आला असाल किंवा तारकर्लीमध्ये आला असाल, तर या ठिकाणी बऱ्यापैकी गोष्टी महाग आहेत। म्हणजे जसं आपल्याला पुण्याला जेवढ्या मिळतात ना 400-450 रुपये थाळी, तेवढ्याच थाळ्या इथे सुद्धा आहेत। त्यामुळे इथं आल्यानंतर असं तुम्ही विचार करू नका की हे लोकल आहे आणि इथं स्वस्त मिळेल, तर नाही, कारण हे पर्यटन स्थळ आहे, याच्यामुळे बऱ्यापैकी महाग गोष्टी मिळतात। तो माती आहे ना, माती खेळीतच बीच आहे ना, खेळ मिळायच्यात। शाकाहारी थाळी 160 रुपये आणि सुरमई पापलेट थाळी जवळजवळ 400 रुपयाला आहेत। आणि इथं स्वस्त म्हणजे काय भेटेल? कोंबडी वडे कोकणातले 250 रुपयाला थाळी, म्हणजे बऱ्यापैकी भेट। सुरमई ताट आलेलं आहे आपलं। तुमचं कुठलं आहे? पापलेटचं घेतलेलं आहे। आम्हाला तांदळाची भाकरी पाहिजे होती, पण ती काय भेटलेली नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही खाणार आहोत चपाती। मस्तपैकी जेवण झालं आहे हॉटेल साईमध्ये। सुरमई घेतली होती ना, मस्त एकदम भारी टेस्ट होती, एकदम मन तृप्त झालेलं आहे। तो आता इथून आम्ही निघतोय, आम्ही जिथं राहणार आहेत त्या ठिकाणी। बीचच्या रिसॉर्टच्या इथं जायला एवढे बारीक रस्ते आहेत, जर समोरनं काय आलं तर अडकणार की इतका बारीक रोड आहे। हा बीच तरी दिसला, समोर बीच तरी दिसतोय, आणि बरोबर बीचवरच रिसॉर्ट आहे। नाही आपण डायरेक्ट आता बीचवर आलो। समुद्र किनाऱ्यावरच लावायला पार्किंग, किनाऱ्यावरच आहे पार्किंग सगळं। मित्रांनो, फायनली पोहोचलोय जिथं आपल्याला थांबायचं आहे, ते म्हणजे सागरिका बीच रिसॉर्ट। म्हणजे समोरच समुद्र आहे इकडे, आणि आपण थांबणार आहोत इथे। अरे मजा येणार आहे।
संध्याकाळचं भारी वातावरण असतं इकडं, कारण इकडे सगळे जे लाईटिंग दिसतात ना, या लाईटिंग लावलेलं असतात. भारी वातावरण असणार आहे. बाबा ते लागतात लाईट, गाड्या हा त्या लाईट लागतात हा रात्री लागतात पूर्ण लाईट त्या. म्हणजे रात्री हा. मजा येणार. हो हॅमॉक पण आहे, बऱ्याच गोष्टी आहेत तिथं. खेळा तोपर्यंत तुम्ही, बस ना तिथे, खेळ निवांत खेळ. आपण आता जाऊया आणि विचारूया तसं. हो पाटणकर, येस. रूम नंबर 1 आणि 2. ओके, पहिल्याच वाल्या का? पहिल्या 2. ह्या रूम आहेत. ओके, विजय झोपला डायरेक्ट. हां, ही रूम आहे. 1 नंबर आणि 2 नंबर असे 2 रूम घेतलेत आम्ही. आणि ही AC रूम आहे. ओके, आपण नॉर्मल घेतले. बहुतेक बाकीच्या फ्री, म्हणजे आम्ही बुक केल्या होत्या नॉन AC, पण बहुतेक AC मिळालेला आहे. बहुतेक बाकीच्या फुल आहेत. आणि बेड चांगला आहे, व्यवस्थित इथं आहे. आणि टॉयलेट, वॉशरूम, बेसिन पण व्यवस्थित आहे. आणि वॉशरूम बरंच मोठं आहे. चांगली सोय आहे इथे, चांगली सोय आहे. आणि इथून बाहेरच लगेच बीच आहे समोर. आणि जर झोपायचं असेल, बसायचं असेल तर मस्तपैकी हॅमॉकवर बसता येतं इकडे. आणि दुसरी रूम आमची या बाजूला, ही दुसरी रूम. हां, या ठिकाणी. आणि इथं टॉवेल पण दिलेलं आहे ऑलरेडी. टॉवेल आणि साबण, ज्योचा साबण ऑलरेडी देऊन ठेवला आहे इथं. तर आरसा दिलेला आहे मस्तपैकी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त 1,500 रुपये पर रूम भेटलेला आहे नाईटसाठी. तर खूप चांगल्या भेटल्या आहेत रूम्स. तुम्हाला जरी इकडे यायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. मस्त ठिकाण आहे, कारण की इथून लगेच समुद्र समोर दिसतो आणि एन्जॉय करता येतो. कंटाळा आला आहे बराच जास्त. 2 मिनटं म्हणलं पडावं. गादी मऊ आहे एकदम मस्तपैकी, एकदम चांगली मऊ आहे. भारी वाटतं आहे खरंच. छान झोप लागेल, पण नाही, निघायला पाहिजे. इथून बसून समोर याचा आनंद घेता येतो आहे, असा रिलॅक्स बसून. फायनली आपण पोचलो आहे जवळच. इथून जेटी आहे. गाडी जाणार का पण इथून? पार्किंगला कुठं आहे? पार्किंग राईटला आहे का? आतमध्ये. ओके, पार्किंग आतमध्ये. बरंच इकडे आहे बघा कसं झालंय, बाजार असं म्हणू शकतो. बरंच. हां, पार्किंग कुठे लाव? इथे खाली नाही आहे काय? 100 रुपये पार्किंग. हां, 100 रुपये पार्किंग म्हणलं तो. 100 रुपये पार्किंग. बाहेर गाडी कुठे लावून चालत आलो असतो. अगे नाही, एवढं लांब कुठे लावायची. 100 रुपये पार्किंग आहे. 100 ना? 1 मिनिट देतो. ठीक आहे, 100 रुपये पावती आहे. आणि पार्किंग करूया आता. इथं पार्किंगची व्यवस्था खूप सारी आहे, कारण की पूर्णपणे बीच आहे इकडे. आजूबाजूला तुम्ही बघू शकता. इथं गाड्या पार्किंग करतात. आणि जसं तुम्हाला दाखवलं की 100 रुपये म्हणजे पार्किंग फी आहे इथं. आणि इथं बऱ्याच आत्ता स्कूल बसेस आलेले आहेत. आणि इथून मागं गेलं की आपल्याला इथंच दिसतोय तो सुंदर असा सिंधुदुर्ग किल्ला हा समोर दिसतोय. आणि किती बोटी लागल्यात बघा इकडे, तुम्हाला दिसतील बऱ्याच बोटी लागल्यात. तिकडे तुम्हाला महाराजांचा पुतळासुद्धा तिकडे पाहायला मिळतोय. आणि इकडे तुम्ही बघू शकता, आपल्याला इकडून जायचं आहे सरळ. इथून जेटी येईल, जेटीतून आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. या ठिकाणी इथं जर तुम्हाला स्कुबा करायचं असेल तर स्कुबासाठी सुद्धा इथं बुकिंग तुम्ही करू शकता. आणि हे बघा वेगवेगळे दुकानं आहेत. हा खेळायला पण आहे ना तिकडे. हा, इथं टोपे वगैरे पाहिजे असेल तर हे इथं बघू शकता. ओके, इथून जायचं आहे. पार्किंग तिकडे करायचं आहे. आणि इथून तर आपल्याला पुढे जायचं आहे बोटीपाशी. अरे बापरे, बरीच गर्दी आहे. भरपूर लोक आलेले आहेत, भरपूर जास्त गर्दी आहे. तिकीट कुठं काढायचं आहे? तिकीट इथे काढायचं ना? तिकीट काढून घेऊयात पहिल्यांदा. हे आपण किती लोक आहेत? प्रत्येकाला 100 रुपये तिकीट आहे. आणि आम्ही जवळजवळ 4 जण आहोत आणि 2 लहान मुलं आहेत. त्याच्यामुळे जवळजवळ 500 रुपये तिकीट आहे. 4 जणांचे 400 आणि दोघांचे हाफ 500 रुपये तिकीट आपल्याला द्यायला लागणार आहे. तुमच्या आधी मी होतो. आता झालंय काय की एक बोट जे आहे त्याला 30च लोक जाऊ शकतात. आणि ती एक बोट गेलेली आहे, तिकडे बंद झाली. आता दुसऱ्या बोटीचं बघायचं चाललं आहे का? बोटच नाही आहे ना? अरे बोटच नाही आहे जायला. मित्रांनो, आत्ता सिंधुदुर्ग किल्ला पाहण्याचा प्लॅन कॅन्सल केला आहे आम्ही. त्याचं कारण असं की
आता गर्दी खूप जास्त आहे आणि दुसरी गोष्ट अशी की पूर्णपणे पाणी कमी झालेलं आहे, म्हणजे ओहोटी आहे. ओहोटीमुळं बोट खाली टेकते असं सांगितलं, त्याच्यामुळं मग आता तिकीट देत नाही आहेत, त्यामुळे आम्ही आता ते कॅन्सल केले. पण आता महत्त्वाचं चालू आपण दांडे बीचला, मच्छी बाजार जिथं होतो तिथं, आणि आपल्याला इकडं पूर्णपणे बीचवरून गाडी कंटिन्युअस न्यावी लागणार आहे. आपण आता बीचवर आहे, हे बघा इकडे बीच आहे आणि इकडे सिंधुदुर्ग किल्ला समोर दिसतोय तुम्हाला तिकडे, आणि आपल्याला इकडून गाडी घेऊन जावं लागणार आहे. हां, गर्दी जिथं असेल लोक तिथं पुढं गर्दी वाटते. फायनली आपण आता आलो आहे दांडे बीचला, जिथं आता लिलाव केला जातो माशांचा. इथे तुम्ही बघू शकता बरीच गर्दी आहे आता. इकडे आता सगळा माल आला आहे बघा, हे बघा. अरे मस्त कोळंबी आहे ना, मोठीच्या मोठी कोळंबी आहे सगळी. इकडे पण बऱ्यापैकी कोळंबी चाललेली आहे, मोठी कोळंबी आहे पूर्ण मोठी आहे. इकडे वेगवेगळे मासे. तो कोणता आहे? लेप. कोळंबी जास्त प्रमाणात दिसते. हे बघा इकडे पण वेगळे मासे. हा कुठला आहे रे भाषा? कसला आहे हा? काय माहित कुठला आहे तो? सुरमई आहे ना? कशी आहे सुरमई? 850 रुपये किलो. 850 किलो सुरमई, 850 किलो जवळजवळ आहे इकडे. इकडे पण बरंच आहे मासा. ऑक्टोपस आहे ना? हा कोणता आहे? कोणता? वडाव. हे काय आहे? स्क्विड. पूर्ण कंटेनर भरून आला इकडून. कंटेनर मधनं आणले सगळे खाली, आणि इकडे सगळीकडे आता देतात ते उतरून. आणि इथं आता सगळा लिलाव चाललाय. लिलाव म्हणण्यापेक्षा विकायला लागले. आता प्रॉब्लेम असं म्हणू शकतो आपण की इथं बऱ्यापैकी लोक जे इथलेच आहेत लोकल ते विकत घेतात आणि 800 रुपये किलो सुरमई विकतात, आणि पॉपलेट 1000 रुपये किलो. जो पुण्यातही सेमच रेट आहे असं म्हणू शकता. तर सेम रेट इकडे सुद्धा हा देतात इकडे. तेवढी अख्खी घेतली तर 1000 रुपये, अख्खी घेतली तर 1000 रुपये. बघा कट करून नाही ना, तसं नाही, आम्ही नाही करतो. कट नाही करून द्या ना. ते वेगळे पैसे घेणार का? हां, किलोला 30 रुपये. बरं द्या 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 द्या. द्या ठीक आहे त्याच आहे. म्हणजे असं समजू शकता तुम्ही इथं घ्यायचे मासे घेऊन कटिंग दुसऱ्याकडून करून घ्यायचं, आणि जर न्यायचे असतील तर बॉक्स आणि बर्फ तो अजून एकाकडून घ्यायचा, त्याचे वेगळे चार्जेस. पण ते एवढं कळालं की आल्यानंतर आपल्याला तर स्वस्त मिळत नाही, ते बार्गेन तर खूप करावं लागतं. ही घेतली फायनली सुरमई मोठीच्या मोठी, आणि कट करून घेऊयात. खेकडा आहे, समुद्री खेकडा आहे ना? हां. अरे तर हा बघा खेकडा, हे बघा पूर्ण खतरनाक वाटतोय. आजी हा कोणता आहे? कोणता? वागळी. वागळी. वागळी म्हणजे बहुतेक स्टिंगरे सारखा दिसतोय. शेपटी तिकडे दिसते, स्टिंगरे सारखा मासा दिसतोय. जिवंत आहे की? बघा काका गावठी असतात ना, ते खायचे. किती घाण खाल्ली ते. आणि फायनली सिंधुदुर्ग किल्ला बघायला चाललो आहे आम्ही, कारण आम्हाला मिळालेलं आहे तिकीट.